हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सो आज कारण तुला सुट्टी असल्या कारणाने आज आम्ही ठरवले मूव्ही बघायला जाणार आहोत. सो आम्ही 2 दिवस आधीच मूव्हीची तिकीट बुक करून ठेवलेली आहे. आज नवीन मूव्ही आलेला आहे, आय थिंक हाऊसफुल 5. तो जाणार होतो आम्ही दुपारी, आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की गाडी पण बंद पडलेली आहे. बरेच दिवस गाडी बंद होती, त्यामुळे ती गाडी चालू होत नाही आहे. तर मॅकॅनिकलला बोलवलेलं आहे, गाडीचं तो काम करतो आहे. काम झाल्यानंतरला मग दुपारी आम्ही जेवून वगैरे निघणार आहोत मूव्हीसाठी. मूव्ही आय थिंक खूप छानच असेल. हाऊसफुल 5 म्हटलं म्हणजे फुल कॉमेडी फिल्म असेल. तो आम्ही दुपारी निघणार आहोत. तर पहिला गॅरेज गाडीचं जे पहिलं काम करून घेतो आहे. आता जरा शॉपवर चालू आहे काही सामान आणण्यासाठी. दूध वगैरे तो नाही आहे. आणि नंतरला मग आम्ही निघणार आहोत दुपारी. गाडीचं जसं काम झालं का नंतरला दुपारी आम्ही लोक मूव्हीसाठी आम्ही निघणार आहोत. पुढे मी तुम्हाला सांगेलच मूव्ही कसा आहे, जो नवीन आलेला आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगेनच. सो बघूया आता आपण. दादानी गाडी रिपेअर करायला घेतलेली आहे, झाली आहे का बघूया आपण. काम तर चालू दिसते, त्याचं काम करतोय तो. आय थिंक अजून गाडी झाली नाही, काम करतोय. गाडी स्टार्ट होण्याच्या मार्गावर दिसते. चालू झाली गाडी, गाडी चालू झालेली आहे, आवाज येतोय. बघूया आपण. अखेर दादाने गाडी स्टार्ट चालू केलेली आहे. चलो, खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसानंतर गाडी चालू झाली. लिकेज थांबलाय ना? अच्छा 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 अच्छा, चालेल ना, काय हरकत नाही ना, करूया ना आपण. मग तू आता सर्व्हिसिंग केलं का कार्बोरेटर? ओके ओके. किती दिवस चालेल तरी? हां ना, पावसाळा काढेल ना? बघूया, सांग मला कधी काय कसं आपण करून टाकू, चेंज करून टाकूया आपण. चलो, दादाने गाडी चालू केलेली आहे आणि आता सो आम्ही दुपारी निघू आता आम्ही. सो फायनली गाडी रिपेअर करून झालेली आहे. म्हणजे खूप ते टेन्शनच होतं गाडीचं ॲक्च्युली. दादा आला, गाडी रिपेअर वगैरे करून गेलेला आहे. आणि आता आम्ही दुपारी निघणार आहोत मूव्हीसाठी. बघू आता या लोकांची तयारी कशी होतात त्याच्यावरती डिपेंड्स आहे. सो आता जस्ट 10:30 झालेत ना, आता 10:30 झालेले आहेत. आपला 3चा कितीचा शो आहे रे? 3:30चा. सो आमचा 3:30चा शो आहे. आम्ही दुपारी जेवण वगैरे निघू. जेवण वगैरे प्लॅन चाललेला आहे, जेवण वगैरे आम्ही निघणार आहोत. प्रबुद्धता अजून झोपलेला आहे. उषाचं जरा साफसफाईचं काम चालू आहे. तिथं झाल्यानंतरला मग काही काम असेल तर मी माझं ऑफिसचं वर्कून वगैरे आम्ही दुपारी जेवण वगैरे निघणार आहोत. पुढे सो तुम्हाला मी दाखवेलच. सो आम्ही आता निघालो आहोत मूव्हीसाठी. आम्हाला ॲक्च्युली लेट झालेलं आहे. 3:30चा मूव्ही आणि 3 इकडेच वाजलेले आहेत. रिक्षा ओला बुक केली आहे. आता ओला येईलच आणि आम्ही डायरेक्ट थिएटर जाणार आहोत मूव्हीसाठी. गोल्डला लेट भरपूर झालेलं आहे आम्हाला. चला लवकर फटाफट. सो आम्ही थोडं पुढे चालत आलेलो आहोत, पण जस्ट जेवून आम्ही निघालो आहेत उशीर झाल्या कारणाने. आता ऑटो येईल, ऑटो आले की आम्ही डायरेक्ट मूव्ही.
हा मस्त वाटतो. Dangerous, no, I don't back down. Leave your heart laying on the ground. Tell me who the killer now. Tell me who the killer now. Dangerous, no, I don't back down. Leave your heart laying on the ground. Tell me who the killer now. Tell me who the killer now. Dangerous. सो हाय मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सकाळी सांगितलं होतं की जस्ट माझ्या बऱ्याच प्रकारे म्हणजे आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. सो माझी गाडी बंद पडली होती, बाईक माझी म्हणजे ॲक्टिवा. सो गॅरेजवाला येऊन ती गाडी रिपेअर केली, गाडी बनवली. त्यानंतरला सो आम्ही दुपारी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आम्ही मूवीला गेलो होतो. हाऊसफुल 5 होता ना. सो हाऊसफुल 5 अक्षय कुमारचा पिक्चर, खूप छान पिक्चर आहे, कॉमेडी पिक्चर आहे. जर तुम्हाला टाईम भेटला तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन तो पिक्चर बघू शकता. खूप छान पिक्चर आहे. त्यानंतरला सो आम्ही नंतरला आलो आणि आता आम्ही डीमार्टला काही सामान घ्यायचं होतं, तर डीमार्टला जाऊन आलेलो आहे आणि आत्ता कुठे आम्ही रिलॅक्स झालेलो आहे. सो मित्रांनो, कामं वगैरे झालेली आहेत, थकलेलं आहे. तो मी या आता ब्लॉगला आता एंड करतो आहे. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो आमच्या प्रबोधनाने सांगितले सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू. नेक्स्ट ब्लॉगला भेटूया आपण.